नमस्कार मंडळी. ई प्रसारण, इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनलवर आज आपण भेटणार आहोत डॉक्टर सुनीलाताई गोंधळेकर यांना. नमस्कार आणि स्वागत सुनीताताई. नमस्कार उमाताई. आपण बघतो की आपल्या आजूबाजूला खूप काही कला वगैरे यांचं सगळ्यांचं खूप वेगवेगळे आविष्कार आपल्याला मिळत असतात, पाहायला मिळत असतात. मग प्रश्न असा पडतो की जुन्या काळी पण या विविध कला अस्तित्वात होत्या का? तर तुम्ही मला आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा सांगितलं होतं की होत्या ना अशा 14 विद्या आणि 64 कला होत्या असं तुम्ही सांगितलं होतं. तर म्हणून मग म्हटलं की आपल्या श्रोत्यांना पण आपण यांचा परिचय करून दिला तर त्याचा त्यांना खूप आनंद होईल. पण तत्पूर्वी मी आपल्याला सुनीलाताईंचा परिचय करून देते. सुनीलाताईंनी टिमवीमध्ये संस्कृत घेऊन MA PhD केलेलं आहे. मराठी घेऊन पुणे विद्यापीठातून MA MPhil पण केलेलं आहे. पुणे विद्यापीठातून जर्नालिझमची पदविका घेतली आहे आणि प्रत्यक्ष कार्याचा अनुभव तर प्रचंड आहे. टिमवीमध्ये या सहाय्यक प्राध्यापक संस्कृतच्या म्हणून कार्यरत आहेत. मराठी विश्वकोशाच्या समन्वयक म्हणून त्या कार्यरत आहेत. भांडारकर संशोधन प्राच्यविद्या संस्थेमध्ये त्यांना इन्फोसिस रिसर्च फेलोशिप मिळाली आहे. संशोधन प्रकल्पामध्ये पण त्यांनी खूप सहभाग नोंदवलेला आहे. वेदिक कंकॉर्डन थोडंसं सांगता याच्याबद्दल? वैदिक कंकॉर्डन्स हा एक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सुरू केलेला विशेष प्रकल्प होता. वेदांमध्ये ज्या वेगवेगळ्या रुचा असतात त्या जशा मूळ वेदांमध्ये आल्यात तशा पुढे ब्राह्मण ग्रंथ वगैरे अनेक ठिकाणी त्या येतात. त्याप्रमाणे त्याचं उपयोजन काय हे नेमकं कळतं. त्यामुळे एक रुचा घेऊन त्याचे कुठे कुठे संदर्भ आले ते एकत्रित दिल्याने अभ्यासकांना उपयोग होतो. त्या प्रकारचं काम ह्याच्या प्रकल्पामध्ये केलं गेलं. अच्छा, म्हणजे याला म्हणायचं कंकॉर्डन. बरोबर. ओके. बौद्ध संकर ग्रंथ पाठमाला, इथे संकर शब्द का आलेला आहे, म्हणजे कशाचा संकर? प्रामुख्याने भाषेच्या अनुरोधाने तो वापरलेला आहे. बौद्ध ह्याच्यामध्ये आपल्याला अनेकदा प्राकृत भाषा आणि संस्कृत भाषा या दोन्हींचा संकर झालेला दिसतो, एकत्रित वापर केलेला दिसतो. त्या अर्थाने त्याला बौद्ध संकर भाषा असं म्हटलं जातं. पुणे विद्यापीठाच्या पाली विभागातही त्यांनी काम केलेलं आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची त्यांनी तयार केली आहे. तिथेच पथ्यापथ्य विधी भाषांतर प्रकल्प केला आहे. म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये ज्या पथ्य आणि अपथ्याच्या कल्पना आहेत त्याचं एकत्रीकरण केलेलं हस्तलिखित भांडारकरमध्ये मिळालं. तर त्याच्या मराठी भाषांतराचं आणि इंग्रजी भाषांतराचं काम आत्ता नुकतंच केलं आहे. अजून ते पुढे त्याचं व्हायची प्रक्रिया आणखी येईल काही काळाने हातात. साहित्य अकादमीसाठी माननीय राजेंद्र मिश्र यांच्या इच्छुदंड या संस्कृत कथासंग्रहाचा अनुवाद त्यांनी केला आहे. संस्कृत कथासंग्रह प्रकाशित होतात या गोष्टीचा मला इथे फार आनंद झाला आहे. 20पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. आकाशवाणी, वृत्तपत्र आणि नियतकालिकातून त्यांचं नियमित लेखन चालू असतं. त्यांची काही पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. काव्यमीमांसा, साहित्य दर्पण, मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची अशी त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि आगामी काळात आपल्या प्रसार प्रकाशनकडूनही त्यांची पुस्तकं येऊ घातली आहेत. तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. मगाशी 14 विद्या 64 कला एवढी मोठी संख्या ऐकून मला फार आश्चर्य वाटलं आणि कौतुकही वाटलं. तर 64 कला ही संकल्पना किती प्राचीन आहे? 64 कला ही संकल्पना पुरेशी प्राचीन आहे. म्हणजे साधारणपणे इसवी पूर्व काळापासून आपल्याकडे मुळात कलांविषयक लिखाण सुरू झालं. नाट्यशास्त्र हा ग्रंथ तर सगळ्यांनाच ऐकून तर नक्की माहिती आहे. तर हाच ग्रंथ इसवी पूर्व 2ऱ्या शतकात लिहायला सुरुवात झाली. आणि नाट्यशास्त्रात भरतमुनीच सांगतात की माझ्या आधीही काही जणांनी नटसूत्र लिहिलेली आहेत, माझ्या आधीही ह्याबद्दल लिखाण करणारे आचार्य होते. त्यामुळे पुरेशा आधी आपल्याकडे कलांची अभिव्यक्ती जशी आली तसं कलांबद्दल शास्त्रशुद्ध लिखाण पण आलं आणि तेव्हापासूनच ही परंपरा आपल्याकडे चालू झाली. आत्ता आपण ज्या 64 कलांबद्दल
पुढे बोलणार आहोत. या 64 कलांची यादी साधारणपणे इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून आपल्याला मिळायला लागते आणि वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये मिळते. आपण सगळ्यांनी कदाचित नाव ऐकलेलं असेल तो ग्रंथ म्हणजे कामसूत्र. हो. तर कामसूत्र ह्या ग्रंथामध्ये त्याची यादी मिळते आपल्याला. बरं. कारण कामसूत्राचा विषयच मुळी स्त्री पुरुषांना जीवनामध्ये आनंद देणं हा आहे. त्यामुळे आनंदी नागरिक कसे आहेत, त्यांचं वर्तन कसं असतं, ते रोज काय करतात याच्यासंबंधी फार छान माहिती आली आहे कामसूत्रामध्ये. त्याचा एक भाग म्हणून ही 64 कलांची यादी तिथे आली. बौद्ध ह्याच्यामध्ये एक ललित विस्तर नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्येही आपल्याला ही यादी आलेली दिसते. तिथे तर त्याची संख्या 86 इतकी आहे. अरे बापरे. नंतर शिवतत्व रत्नाकर असेल, महाभारत असेल, भागवत पुराण असेल, शैवतंत्र असेल, अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला ही 64 कलांच्या नावांची यादी आलेली दिसते. अर्थातच त्याचा क्रम प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे किंवा 64 ही जरी संख्या असली तरी प्रत्येक वेळेला ते काही अगदी मोजून 64 आहेत असं नाही आणि त्याच कला आहेत असंही नाही. काही ठिकाणी थोडा बदल झालेलाही आपल्याला दिसतो. पण मुळात कलांची अशी यादी करणं आणि त्याच्याबद्दल असं सांगणं हेच जास्त मला महत्त्वाचं. हो, अगदी खरी गोष्ट आहे ही, अगदी फारच खरी गोष्ट आहे. पण प्रत्यक्षात तेव्हा अशा व्यक्ती होत्या की ज्यांना 64 किंवा ज्या असतील त्या सगळ्यामध्ये ते पारंगत आहेत, अशा व्यक्ती होत्या? त्याच्याबद्दल आत्ता संदर्भासहित बोलणं कठीण आहे, कारण असे संदर्भ काही दिसत नाहीत की ज्याला सगळ्या 64 कला अवगत आहेत असा काहीतरी उल्लेख आला आहे, असं काही दिसत नाही. पण एकूण समाजाची कला म्हणून कशाला मान्यता होती, त्यांच्या दृष्टीने कला म्हणजे काय होतं, कला ते कशाला म्हणायचे, हे या यादीतनं आपल्याला नक्की कळतं. आणि ती यादी बघितली की आपल्याला लक्षात येईल की याचं स्वरूप नेमकं काय आहे आणि कशा प्रकारची अपेक्षा आहे. मग आपण तिकडे वळलो की कदाचित हा विषय जास्त स्पष्ट होईल. चालेल, तेव्हा बघू. नक्की. चालेल. तर अशा प्रकारे ती खूप प्राचीन आहे. हो हो. पण मग असं म्हणताना या सगळ्या शास्त्रीय किंवा अभिजात कला असं ज्याला म्हणता येईल अशा त्या आहेत का? अभिजात कलांचा समावेश या 64 कलांच्या यादीमध्ये निश्चितपणे आहे. म्हणजे आपण म्हणूयात की गायन, वादन, नृत्य, नाट्य या सगळ्या आपण अभिजात कला समजतो. त्यामुळे 64 कलांमध्ये त्याचा समावेश निश्चितपणे आहे. पण अभिजात ह्याचा एक अर्थ असा होतो अभिजनांना रमवणारी कला. अच्छा. आता अभिजन म्हणजे काय, तर ज्यांचा शास्त्र ग्रंथांचाही अभ्यास उत्तम आहे, जे स्वतः विद्वान आहेत, पंडित आहेत, पण त्यांच्या बुद्धीची कुवत ही फक्त पांडित्यापुरती नाही आहे, तर ते रसिकही आहेत. त्यामुळे पंडित असून रसिक असणारे जे आहेत ते अभिजन आहेत. आशांच्या बुद्धीला रिझवणाऱ्या कला त्या अभिजात कला. आणि आज आपण त्याला म्हणूनच शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य असं म्हणतो. ह्या कलांचा समावेश तर 64 कलांमध्ये आहेच, पण या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या आहेत ना. ही संख्या 64 पर्यंत कशी जाते किंवा 86 पर्यंत कशी जाते, ते कशा कशाचा समावेश करतात हे बघण्यासारखं आहे. खरंच, मग ते आपण बघूया. अगदी नक्की. मग आता मग यात कोणत्या कोणत्या कला समाविष्ट आहेत? तर 64 कलांची यादी बघत असताना ओळीनी 64 काही बघायला नको, वेळ पण खूप लागेल आणि अंदाज येणार नाही असं मला वाटतं. त्याच्यासाठी मी एक थोडंसं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा, ज्याच्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारच्या कला होत्या आणि त्या प्रत्येक दृष्टिकोनातनं कशाला कला म्हटलंय हे कळायला मदत होईल. बरोबर. 64 कला असं म्हणत असताना ह्या कलांकडे बघण्याची त्यांची दृष्टी काय होती ते कळावं म्हणून एक मी भर्तृहरींनी नीतिशतकात जे म्हटलंय ते सुरुवातीला सांगते. तिथे तो म्हणतो की साहित्य संगीत कला विहीनहा साक्षात पशुहू पुच्छ विषाणहीन. म्हणजे काय, तर ज्याच्याकडे साहित्य, कला, संगीत ह्याच्यासारख्या एखाद्या कलेची आवड नसेल, अभिव्यक्ती प्रत्येकाला येईलच असं नाही, बरोबर, पण आवड तरी कमन असली पाहिजे. बरोबर. ते नसणारी व्यक्ती ही साक्षात पशु असल्यासारखी असते. आणि तो पशु कसा असतो, तो पुच्छ म्हणजे शेपूट आणि विषाण म्हणजे शिंग. तर त्याला दिसायला पुच्छ आणि विषाण म्हणजे शेपूट आणि शिंग दिसत नाही, पण ती प्रत्यक्षात पशुवत असल्यासारखी आहे असं त्याला म्हणायचं आहे. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात कलांचं महत्त्व किती आहे, माणूस पण म्हणून आपलं वेगळेपण कलांमध्ये कसं आहे, हेच भर्तृहरींनी आपल्याला नीतिशतकात सांगितलेलं दिसतं. बरोबर. आणि अनेक ग्रंथातनं त्याचे उल्लेख आलेले तर आपल्याला दिसतात.
अभिजात कलांबद्दल तर त्यांनी सुरुवातीला म्हटलंच आहे, पण त्याचा जो वेगळेपणा आहे तो मला असं वाटते की इतर ज्या बारीक बारीक गोष्टींना त्यांनी कला असं म्हटलं त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात सगळ्यात मोठा घटक मला दिसतो तो असा आहे की माणसाला स्वतःला नटवणं, सजवणं आणि दुसऱ्यासमोर स्वतःला छान असं प्रदर्शित करणं. आपण अनेकदा म्हणतो ना की बघितल्यावरही छान वाटतं, तर त्याच्यासाठी आजकालच्या काळात ज्याला आपण प्रेझेंटेबल म्हणतो की नाही, तर त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी कला म्हटलंय आणि ते शृंगार कला असा त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. छान आहे ना शब्द, खूप छान आहे. तर त्याच्यामध्ये किती प्रकार सांगितलेत त्यांनी. तर कर्ण पत्रभंग म्हणजे काय, कर्ण म्हणजे कान आणि पत्र म्हणजे झाडाचं पान. तर पाना फुलांचा उपयोग हा नटण्यासाठी, सजण्यासाठी करायचा. सुंदर हार गुंफता येणं, वेण्या करता येणं, त्या वेगवेगळ्या प्रकारे केसांमध्ये माळता येणं, केसांचे वेगवेगळे आकार करता येणं, वेगवेगळ्या रचना करता येणं, वेगवेगळी आभूषणं वापरता येणं. म्हणजे आभूषणं तयार करणं ही तर एक कला आहेच आहे, पण आभूषणं चांगली वापरता येणं त्याच्यासाठी त्यांनी ना आभूषण भोजन असा शब्द वापरलाय बरं का. तर भोजन या शब्दामध्ये ना भुज धातू आहे आणि त्याचा एक अर्थ उपभोग घेणे असा पण आहे. आपण अन्नाचा उपभोगच घेत असतो ना, त्यामुळे आभूषण भोजन ज्याला जमतं म्हणजे कुठल्या वस्त्रांवर कुठले दागिने चांगले दिसतील, कुठल्या कार्यक्रमाच्या वेळेला कुठले दागिने घालायचे हे ज्याला कळतं, ज्याला आजकाल म्हणतात ना की मॅचिंगचा सेन्स चांगला आहे, तर त्याला त्यांनी एक कला मानलाय. अरे वा, पण ही तर कला हल्ली फार मोठी म्हणजे ती सगळ्यांना अतिशय प्रिय कला आहे आणि गरजेची पण आहे. अगदी अगदी अगदी. त्यामुळे माणसाने स्वतःला सजवणं, नटवणं ही एक फार महत्त्वाची कला आहे आणि याचे दाखले आपल्याला हडप्पाकालीन संस्कृतीपासून मिळतात. हडप्पाकालीन संस्कृतीत एक शृंगार पेटी सापडलेली आहे उत्खननामध्ये, म्हणजे कॉस्मेटिक बॉक्स. कॉस्मेटिक बॉक्स. तर त्याच्यामध्ये काही मणी, काही तारा यांच्यापासून केलेले दागिने, काही ओष्ठकांड्या, फण्या वगैरे अशा प्रकारचं साहित्य सापडलेलं होतं. आणि एक ब्रॉन्झची स्त्रीची पुतळा मिळालेला आहे, तो आता म्युझियममध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की मनगटापासून कोपरापर्यंत तिने बांगड्या घातलेल्या आहेत, गळ्यात दागिने घातलेले आहेत. त्यामुळे दागिने तयार करणं, त्याच्यासाठी अर्थातच वेगवेगळ्या वस्तूंचा वापर, मणी करण्यासाठी काष्ठ वापरणं, धातू वापरणं ही कलाच आहे त्याच्यात. कुठला धातू वापरून काय प्रकारचा अलंकार घडवता येईल. इव्हन त्या मण्यांना भोग पाडणं ही एक वेगळी कला आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही ते गुंफू नाही शकत. आणि त्या मण्यांचे किती आकार असतात, त्याला षटकोन असतात, 4 कोन असतात, गोलमणी असतो, लंबगोल असतो. तर विशिष्ट धातू घेऊन त्याला तसा आकार देता येणं, तुम्ही म्हणताय तसं त्याला छिद्र पाडता येणं आणि एकत्र त्याचं गुंफन करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हार तयार करणं, ह्या सगळ्या कला ज्या आहेत ना ते शृंगार कलेमध्ये येतात. ही कला आपल्याला फार आवडते आणि आपण आजही ते किती वापरतो बघा ना. डोहाळ जेवण असेल तर फुलांची वाडी केली जाते की नाही, हो की नाही. हळदी कुंकू असेल तर आपल्याकडे त्या देवीला सुद्धा आपण विशिष्ट पद्धतीने नटवतो की नाही. फुलांचे पोशाख तर कितीतरी वेळा केले जातात. बरोबर. किंवा विशिष्ट उत्सवांमध्ये, सणांमध्ये देवांसाठी वेगवेगळे पोशाख करून देवळामध्ये त्यांना सजवलं जातं की नाही. किंवा विशिष्ट प्रकारे कुंकुमार्चन करून, तोही एक सजवण्याचाच भाग आहे. त्यामुळे देवतांना सजवणं, स्वतःला सजवणं आणि इतरांना त्यातनं आनंद देणं, ह्या प्रकारच्या सगळ्या म्हणजे माला गुंफणं ही कला आहे. स्वतःला नटवणं, चेहऱ्यावरती, अंगावरती वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढणं ही पण एक कला आहे. आता चित्र म्हटलं की काय तिथे माणसाचं चित्र पाहिजे किंवा पशुचं चित्र पाहिजे ही कल्पना नाही आहे. वेलबुट्टीने रंगवणं. मग आता तुम्ही जर का कलकत्ता भागातलं लग्न पाहिलं तर त्यावेळेला मुलीच्या अंगावर असे डोळ्याच्या बाजूने लाल पांढरे ठिपके काढलेले, वधूच्या इथे ती बिंदी काढली जाते. बरोबर. ती सुद्धा एक कला समजलं गेलं. किंवा हल्ली टिकल्या वेगवेगळ्या आकाराच्या रंगीबेरंगी मिळतात, त्याही ती कलाच झाली. त्या काळामध्ये ह्या संदर्भात एक कला सांगितली म्हणजे विशिष्ट आकाराचे तिलक लावण्यासाठी म्हणून साचे तयार करणं. तुम्ही कधी वारीला गेला असाल तर अनेक जणांना तो टिळा लावायला लागतो, त्याचा साचा असतो बघा त्यांच्याकडे, तो बुडवतात आणि ते आपल्या कपाळावर लावलं की एकसारखं ते उमटतं. इव्हन माझ्या लहानपणी मला आठवतं असे वेगवेगळे अगदी सुंदर नक्षी असलेले साचे मिळायचे आणि ओल्या रंगांची अशी गोल फिरवता अशी बाटली मिळायची, त्याच्यात ते हे बुडवायचे.
आणि त्या काळातल्या मुलींना त्या अतिशय आवडायचं, मनापासून करायच्या त्या छोट्या छोट्या डब्या यायच्या त्या रंगीत कुंकवाच्या. तर ही सगळ्या कला आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्यांनी स्वतःला सजवलं जातं, स्वतःच्या शरीराला नटवलं जातं, वस्त्र रंगवली जातात. ह्या सगळ्या कलांना त्यांनी 64 कलांमध्ये स्थान दिलंय. अलंकरण करणं हाच त्याच्या मागचा खरा उद्देश अजून आहे. पण म्हणजे कुठे शिल्पांमध्ये वगैरे हे आढळतं. अगदी तुम्ही कुठल्याही मंदिरात जा आणि त्यातली शिल्प बारकाईने बघा, त्यातली सर्व स्त्री पुरुष तुम्हाला नखशिखांत अलंकाराने नटलेले दिसतील. म्हणजे याचा अर्थ ते प्रत्यक्षात ते वापरात होते अलंकार, म्हणजे नुसते कल्पनेने ते केलेले नाही. ते नसणारे. ह्याच्यासाठी मी एक तुम्हाला ग्रांथिक दाखला देते. नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये आहार्य अभिनयाचा जो भाग आलाय, आहार्य अभिनयाचा अर्थ पूरक अभिनय, म्हणजे नेपथ्य वापरणं, कपडेपट, रंगपट वगैरे. त्याच्यामध्ये अलंकरण हा भाग खूप मोठ्या प्रमाणावर आला आहे. आणि स्त्री आणि पुरुष या दोघांचे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत किती दागिने असतात ह्याची इतकी सुंदर माहिती त्यात आली आहे. आणि त्या सगळ्यांची वेगवेगळी नावं आली आहेत अलंकारांची, ते कसे वापरायचे ह्याची थोडक्यात माहिती आली. हा ग्रांथिक पुरावा असल्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की शिल्पांमध्ये दिसणारे जे दागिने आहेत ते सगळे काल्पनिक नाही आहेत. त्याला काहीतरी आधार होता, तसे ते प्रत्यक्षात वापरले जात होते. आणि वापरले जात होते म्हणूनच नाट्यशास्त्रांनी ते आपल्या नाटकांमध्ये वापरावेत असा त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे अलंकरण हे एक सगळ्यात मोठी कला आहे. अलंकरणानंतर अर्थातच पुढचा नंबर येतो तो वस्त्रांचा येतो. त्यामुळे त्याला नेपथ्य योग असा शब्द त्यांनी वापरलाय. कारण नेपथ्य हा शब्द आता आपण बहुतेक वेळेला ना नाटकासाठी वापरली जाणारी प्रॉपर्टी या अर्थाने वापरतो. पण नाट्यशास्त्रामध्ये नेपथ्य हा शब्द ग्रीन रूम या अर्थाने पण आलेला आहे. त्याला नेपथ्यगृह असं म्हणतात. कारण नेपथ्य या शब्दाचाच अर्थ पुन्हा आहार्य अभिनयाशी जोडलेला आहे. म्हणजे जिथे कपडेपट केला जातो, तिथे रंगकाम केलं जातं चेहऱ्याचं, हाताचं, पायांचं, ते नेपथ्यगृह. त्यामुळे नेपथ्याचा एक अर्थ वस्त्र असाही होतो. तर त्याचा योग जुळवून आणणं म्हणजे कशाशी योग जुळवायचा आहे, तुम्ही कुठल्या ऋतूत कपडे वापरताय, कुठल्या काळामध्ये त्या प्रकारचे कपडे घालताय. आज सुद्धा आपण नाही का की बाहेर पावसाळा आहे, उन्हाळा आहे का हिवाळा आहे याप्रमाणे कुठले कपडे घालायचे बदलतात. ते तसेच कपडे आपण घालतो. किंवा कुठल्या कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यावरही अवलंबून असतं. तुम्ही ऑफिसला जाताना वेगळे घालणार आणि लग्नाला जाताना वेगळे घालणार. बरोबर. घरात सण असेल तर पुन्हा वेगळे घालणार. त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये तुम्ही पैठणी नेसणार नाही. त्यामुळे औचित्याचा भाग आहे बघा त्याच्यामध्ये. बरोबर. ते औचित्य समजणं आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वस्त्र घालायचं, म्हणजे सुती वस्त्र कधी घालायचं, जाडं भरडं कधी घालायचं, चांगलं रेशमी कधी घालायचं, हे सगळं जे आहे त्याला त्यांनी नेपथ्य योग असा शब्द वापरला. छान शब्द आहे. वस्त्र रंगवणं ही पण एक कला आहे. आपल्याकडे आता वस्त्र रंगवण्याच्या किती पारंपरिक पद्धती आहेत बघा. बाटिक असेल, इरकल असेल, कितीतरी पद्धती आहेत वस्त्र. अगदी अगदी. म्हणजे कपड्यांचं सुशोभन ही वेगळी कला, ते विणणं ही अजून वेगळी कला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कला म्हणून बघितल्या गेल्या. हे ह्याच्यात सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं. आपल्याला कालिदासाच्या कुमारसंभव ह्या काव्यामध्ये पार्वतीचं वर्णन आलंय. त्याच्यामध्ये लग्नाच्या वेळेला तिने रेशमी वस्त्र म्हणजे दुकुल वापरल्याचा उल्लेख आला. अनेक संस्कृत ग्रंथामध्ये अंशुक ह्या वस्त्राचा उल्लेख येतो, तो रेशमी वस्त्राचा उल्लेख असतो. आणि कुमारसंभवामध्ये कालिदास असं म्हणतो की अगं पार्वती, लग्नाच्या वेळेला तू ते रेशमी दुकुल नेशील, त्याच्या काठावर सुंदर बारीक काम केलेलं असेल. आपल्याकडची परंपरा आहे ना काठा पदराच्या साड्या असणंही. अजूनही आपल्याकडे काठावर उत्तम कलाकारी असणाऱ्या आणि मग बाकीचे नुसते बुनके असणाऱ्या अनेक साड्या असतात. त्यामुळे ती पण एक वेगळी कला आहे असं म्हटलं गेलं. त्यामुळे वस्त्र, कापसापासून धागा काढणं, त्याचं वस्त्र विणणं, ते रंगवणं, त्याच्यावर वेगवेगळ्या आकृत्या, चित्र काढणं आणि मग असं तयार झालेलं वस्त्र कसं वापरायचं, कुठे वापरायचं, कुणी वापरायचं ह्या संबंधीची जाण असणं, ह्याला त्यांनी कला असं म्हटलेलं आहे. फार सुंदर कल्पनाच मला आवडली. त्यामुळे आता आपलं शरीर झालं, शरीरावर घालायचे वस्त्र झाली. आता आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूकडे आले ते. त्यामुळे वास्तू सुशोभनं ही पण एक कला आहे.
म्हणजे आपलं रोजचं राहायचं घर, ऑफिसची असणारी बिल्डिंग आणि एखाद्या राजाचा महाल हे एका पद्धतीने नाही बांधले जात. त्यामुळे ती बांधणं कसं, त्याची बांधणी कशी, ज्याला आज आपण आर्किटेक्चर म्हणतो, ते वास्तुशास्त्र त्यातलं कसं आहे हे समजणं आणि त्याप्रमाणे दिसायलाही सुंदर आणि वापरायलाही चांगलं, ह्याचा मेळ साधून वास्तू बांधणं ही एक कला आहे. आणखी एका कलेचं नाव आहे तक्षण कर्म. तक्षण कर्म किंवा दारू कर्म असंही त्याला म्हटलं जातं. दारू या शब्दाचा संस्कृतमधला अर्थ, एक अर्थ लाकूड असा होतो. त्यामुळे तो दारूवर्मणा जो आहे ना मुद्रा राक्षस नाटकातला, त्याचं नाव उगाच दारूवर्मन नाहीये. तो लाकडाचं काम करतो, लाकडाचं तोरण बांधतो, सुताराचं काम एक प्रकारे त्यांनी केलंय तिथे. तर तक्षण कर्म म्हणजे लाकडामध्ये कोरीव काम करणं किंवा लाकडाच्या चौकटी, लाकडाच्या कपाटांची दारं असं उत्तम पद्धतीने करता येणं. आणि तुम्हाला माहिती असेल की पूर्वीच्या काळी जरी कपाटाचं दार करायचं असलं तरी त्याला विशिष्ट मूठ करतील, त्याला वेगळा आकार देतील, त्याला कोरीव काम करतील, हे दृष्टी होती बघा. म्हणजे आताच्यासारखं प्लेन काही नसायचं, प्रत्येक गोष्ट नटलेली असायची कशाने तरी. त्यात भौमितिक आकार आले, वेलबुट्ट्या आल्या, पशुपक्ष्यांचे आकार आले. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या जाळ्यांच्या चौकटी, असं जाळीदार गवाक्ष किंवा हे तर खूप होतं. त्यामुळे ह्या सगळ्याला त्यांनी कला म्हटलंय. म्हणून तक्षण कर्म म्हणजे लाकडामधलं काम आणि लाकडातलं कोरीव काम तर इतकं सुंदर दिसतं, फार सुरेख दिसतं. लाकडातलं करता येतं तसं आपल्याकडची मंदिरं पाहिलं की त्याला दगडाला सुद्धा इतकं सौंदर्य प्राप्त करून देत होते हे आपल्याला दिसतं. त्यामुळे ते जे दगडाला सौंदर्य देतात ते लाकडाला का नाही देणार. खरंय खरंय. आणखी ह्या संदर्भातली एक कला त्यांनी सांगितले, त्याला ते म्हणतात पट्टिका वेत्र विकल्प. वेत्र म्हणजे बांबू आणि पट्टिका म्हणजे पट्ट्या. अजूनही आपण बांबूच्या पट्ट्या बारीक छोटे छोटे तुकडे करून त्याच्यापासून काम करतोच. त्यामुळे अशा पट्ट्या काढून त्याच्यातनं वस्तू निर्माण करणं किंवा आपल्याकडे ज्या टोपल्या तयार केल्या जातात किंवा खाटा विणल्या जातात, त्या सगळ्या पट्ट्या पट्ट्या जोडूनच केलेल्या असतात. इव्हन बांबूच्या भिंती सुद्धा बघितल्या आपण, झोपड्या सुद्धा बघितलेल्या. आजकाल शहरामध्ये हॉटेलमध्ये मुद्दामून सजावट म्हणून केलेल्या असतात. आणि बेताचे सोफे तर फार सुंदर असतात आणि टिकतातही चांगले आणि दिसतातही सुंदर, खूप सुंदर. त्यामुळे कलात्मकता त्याच्यामध्ये येते, वेगळं एक त्याच्यामध्ये सुशोभीकरण येतं. हा एक भाग आहे. पण त्याचबरोबर घरावर चित्र काढणं. आपली आत्ताची घरं असतात तशी अशी भिंती नव्हत्या ना. म्हणजे तुम्ही अगदी जुन्या काळातली साधी झोपडी घेतली तरी त्याच्यावर सुद्धा वारली काम काढलेलं असायचं आणि ते किती सुंदर आणि ते त्यांच्या आयुष्याशी जोडलेलं असायचं. वारदिली ह्याच्यातली जी चित्र आहेत ते त्या आयुष्यात रोज जे करतात त्याचं चित्रांकन त्यांनी तिथे केलेलं फार सुंदर दिसतं. किंवा वास्तुशांत असेल, नवीन घर असेल तर अजूनही लाल रंगाच्या ह्याच्यामध्ये हात बुडवून त्याचे ठसे दिले जातात, उठवले जातात. ते मांगल्याचं जसं प्रतीक आहे तसं तुम्ही स्वतःच्या हाताने केलेली ती एक कारागिरी पण आहे. हो, बरोबर बरोबर. त्यामुळे हात उठवणं, अंगठे उठवणं ह्याच्यातनंही एक सुशोभन होत असतं. त्यामुळे वास्तू सजवणं ही ह्यातल्या बारकाव्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींना टिपून त्याला नाव देऊन वेगळं त्याला त्यांनी कला असं म्हणून 64 कलांमध्ये त्यांची खूप सुरेख. आता झालं आपलं घर उत्तम बांधून झालं, सजवून झालं. आता त्याच्यात थोडं पलीकडे बघायला हवं. घराच्या बाहेर काय असायचं पूर्वीच्या काळी तरी, तर झाडं लावलेली असायची. तर त्यामुळे वृक्ष लावणं ही पण एक कला मानली गेली आहे. आणि कुठे कुठला वृक्ष लावायचा ह्याच्या संबंधीचे संकेत तिथे आपल्याला अनेक ग्रंथांमधनं आलेले दिसतात. आयुर्वेदाच्या ग्रंथांमधनं येतात. कारण आपल्याकडे आयुर्वेदाने अशी मान्यता दिली आहे, नास्ति मूलम अनौषधम. कुठलंच झाड असं नाही ज्याचं मूळ, साल, पान याच्यात औषधी गुण नाही. त्यामुळे कुठे लावायचे वृक्ष आणि त्याला कसं जोपासना करायची हेही एका प्रकारचं शास्त्र असलं तरी त्यातही कला आहे. आणि आता ज्यांनी छान छान बंगले पाहिलेले असतील त्यांना आठवत असेल की बंगल्याच्या फाटकावर असा वेल्ट चढवलेला असतो. आत आल्यानंतर दाराच्या 2 बाजूंना काहीतरी विशेष ठेवलेल्या असतात. तर ही सगळी कला आहे ना.
मग कुठली झाडं तुम्ही कुठे लावता ह्याच्यामध्येही कला आहे. म्हणजे उपवन निर्मिती, वननिर्मिती. उपवन याचा अर्थ कृत्रिम वन, आणि वन म्हणजे निसर्गतः वाढणारं वन. म्हणजे वन आणि उपवन ह्या दोन्ही कला आहेत असं त्यांनी म्हटलंय. कालिदासाने मेघदूतामध्ये यक्षाला जेव्हा स्वतःच्या घरी ओळख पाठवायला की माझं घर कशी ओळखशील तू, तिथे तो अगदी हेच वर्णन करतो की फाटकावर कुठला वेल चढवलाय, अशोकाची झाडं कशी तुला इथे बघायला मिळतील, बकुळीचं झाड तुला तिथे कसं दिसेल. तर ही एक कला आहे, आणि घर माझं कसं कलात्मक आहे ओळखायची एक वेगळी खूण आहे. त्यामुळे ह्यालाही त्यांनी कला म्हटलंय. याच्या पुढचं एक वर्गीकरणाचा मी गट घेते, त्याच्यामध्ये पुष्कळ कला त्यांनी मानल्या आहेत. म्हणजे त्या समाजामध्ये त्याला किती महत्त्व होतं ते आपल्या लक्षात येईल. बरोबर. तो भाग आहे भाषांचा भाग. भाषांशी संबंधित अनेक कला आहेत असं त्यांनी म्हटलंय. त्याच्यात त्यांनी ज्याला आपण शास्त्र म्हणतो ते तर घेतलंच आहे. म्हणजे काय तर समानार्थी शब्दांचा कोश, अर्थ लिहून देणारे, त्यामुळे वेगवेगळे कोश निर्मिती करणं, ते वाचता येणं, ते समजून घेणं, ही पण एक कला आहे. छंदांची चांगली जाण असणं, कारण त्यावेळेला बहुतेक सगळा मजकूर हा पद्यामध्ये लिहिला जायचा मौखिक स्वरूपात असल्यामुळे, त्यामुळे छंदांची उत्तम जाण असणं. पण ह्या व्यतिरिक्त भाषिक कौशल्य म्हणून त्यांनी बारीक बारीक अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या. पुस्तकाचं वाचन करता येणं ही सुद्धा त्यांनी कला मानली आहे. बघा, आपल्याला लहान मुलांना पुस्तक कसं वाचायचं शिकवायला लागतं ना, त्यामुळे पुस्तक वाचणं म्हणजेच ते समजून पण घेता आलं पाहिजे. त्याची एक पद्धत असते, ती समजून ते वाचलं तर त्या पुस्तक वाचनाचा आनंद मिळतो किंवा उपयोग होतो. त्यामुळे पुस्तक वाचन ही एक कला आहे. वेगळ्या प्रांतातली भाषा शिकणं ही पण एक कला आहे. अशा लोकांना तर किती मागणी असते आता माहिती आपल्याला. त्यामुळे आजकाल त्याला म्हणायचं तर परदेशी भाषा शिकण्याशी आणखी जोड देता येईल हवी तर. याबरोबर पशुपक्ष्यांची भाषा येणं ही एक कला मानली आहे त्यांनी. आणि दशकुमार चरित वगैरे सारख्या किंवा बाणभट्टाच्या कादंबरीमध्ये वगैरे आपल्याला खरोखरच पक्ष्यांची भाषा येणारी काही पात्र दिसतात. आता तशी भाषा प्रत्यक्षात लोकांना येत होती का आपल्याला माहिती नाही, पण शिल्पांमध्ये मैनेशी बोलणारी सुरसुंदरी दिसते आपल्याला. ती बोलत असेल, मैनेला समजत असेल की नाही हा भाग पुढचा. पण काय म्हणूयात आपण पशुपक्ष्यांना समजून घेणे, अगदी भाषा असा जरी नाही त्याचा अर्थ घेतला, अशा अर्थाने नक्कीच आपण म्हणू शकतो. त्यामुळे दुसऱ्या जीवाला समजून घेणे ही पण एक वेगळी कला आहे. अगदी बरोबर. आणि त्या अर्थाने त्याचा इथे भाषेमध्ये बहुतेक उल्लेख केला असण्याची शक्यता मला वाटते. या व्यतिरिक्त आणखी एक भाषेशी संबंधित कला आहे, त्याला त्यांनी नाव दिले प्रहेलिका. प्रहेलिका म्हणजे कोडी. आपल्या आजीची पणजीची आठवण होईल यातनं. पूर्वी टी व्ही नव्हते, मग संध्याकाळी सगळी नातवंड एकत्र बसायची, आजी आजोबा बसायचे, पाढे म्हटले जायचे, मग आजी आजोबा असे कोडी घालायचे छोटी छोटी, आणि कसा वेळ मस्त जायचा कळायचं नाही, आणि एक बौद्धिक खाद्य पण मिळायचं त्यातनं. त्यामुळे कोडी तयार करणं, कोडी घालणं, कोडी सोडवणं ही सगळी कला आहे. असा भाषेच्या अंतर्गत त्याचा म्हटला गेला. तर काव्य समस्यापूर्ती म्हणजे एखादा शब्द दिलाय आणि त्याच्यावरनं पुढचं काव्य करायचं, एखादी मध्यवर्ती कल्पना दिली आहे किंवा पहिले 2 चरण दिलेत आणि पुढचे 2 चरण रचायचे आहेत, अशा पद्धतीने एक बौद्धिक तुमची कुवत समजण्यासाठी अशी ही कला म्हटली गेली आहे. नंतर एक म्हटली आहे मानसी काव्यक्रिया, म्हणजे शीघ्र कवित्व, किती पटकन काव्य निर्माण करता येतं दिलेल्या विषयावर, अशा पद्धतीने. नंतर एक आहे अक्षर मुष्टिका कथन. मुष्टिका हाताने संकेत करून भाषा तयार करणं. छान आहे ना, कल्पना छान आहे. लहान मुलं असं बरेच करतात बघा, करतात. हा खेळ पण मला वाटतं खेळ पण असतो. आणि मला वाटतं पुढे जाऊन नंतर ज्यांना हेरगिरी सारखी कामं करायची असतात वगैरे त्यांच्यासाठी तर ती फारच उपयोगाची ठरते. आवश्यक कला आहे. याच्या पुढची भाषिक कला आहे ती पण तशीच आहे, सांकेतिक भाषा तयार करणं. आपण एकमेकांच्यात बोलतो ते सगळ्यांनाच समजतं ना. आपण कधी कधी असं असतं की आपल्याला विशिष्ट लोकांनाच ते कळू द्यायचे, उरलेल्यांना नाही कळू द्यायचं. अशा वेळेला सांकेतिक भाषा लागते. आणि लहान मुलं पुन्हा एकदा त्याच्यात पटाईत असतात बघा. म्हणजे पूर्वी माझघरात जेव्हा मुलं खेळायची तेव्हा अशा सांकेतिक भाषा तयार व्हायच्या. चची भाषा, फची भाषा आठवत असेल आपल्या सगळ्यांना, तर ती एक प्रकारे सांकेतिक भाषाच आहे. किंवा प्रत्यक्ष हेरगिरी जेव्हा केली जाते
तेव्हा अजूनही संदेश पाठवायला, तारा पाठवायला, आता कदाचित व्हॉट्सॲपवर पाठवत असतील, मला माहीत नाही, पण तिथेही अशी सांकेतिक भाषा लागते की या शब्दाचा अर्थ डिकोड करून असा समजावा. तर ही एक प्रकारची कला आहे, अशी भाषा निर्माण करता येणं आणि ती डिकोड करून वाचता येणं. हो, ही फारच मोठी कला. हां, अशा प्रकारे भाषेशी संबंधितही अनेक कला आहेत असं त्यांनी म्हटलंय. याचाच अर्थ एकमेकांशी संवाद साधणं हे किती आवश्यक होतं, त्याचे किती विविध पैलू त्यांनी इथे कलांच्या माध्यमातून स्वीकारलेत ते बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर एक मोठा गट आहे तो आहे गंधयुक्ती, सुगंधाशी संबंधित आहे. तर जसं बागेमध्ये खूप झाडं लावली, चांगली फुलं आली, पण ती नंतर कोमेजून जातात आणि आपल्याला तर त्याचा सुगंध हवा असतो. चांगली फुलं निवडणं, त्याचा अर्क काढणं आणि त्याच्यापासून सुगंधी अत्तर तयार करणं, हा एक मोठा कलेचा भाग आहे. खरंच आहे, खरंच आहे. पुन्हा एकदा तेच, कुठल्या वस्त्रावर आणि कुठल्या कार्यक्रमासाठी कुठलं अत्तर लावायचं तेही ठरवलं पाहिजे. बरोबर आहे, ही जाण असली पाहिजे तुम्हाला. म्हणजे देवपूजेसाठी चंदनच हवं. हो, आणि तुम्ही केशरयुक्त चंदन हवं. हा, अगदी अगदी खरं आहे. आणि रात्री फिरायला जाताना मोगरा किंवा केवढा हवा, तसंच पाहिजे. गाण्याच्या कार्यक्रमाला जाताना मोगरा हवा, अगदीच हवा, अगदीच हवा. त्यामुळे ही एक फार प्रत्येकाच्या आयुष्यात असणाऱ्या ह्या कला आहेत असं आपल्याला म्हणता येईल. याच्याबरोबर वेगवेगळी उटणी तयार करणं, लेप तयार करणं, ह्याचेही उल्लेख या गंधयुक्तीमध्ये त्यांनी केलेले आहे. आणि आपण अजूनही ते वापरतो बघा. दिवाळीची पहाट कशाने सुरू होते किंवा व्हायला पाहिजे, तर चांगली अत्तरं लावून, चांगलं उटणं लावून, सुगंधित गोष्टी घेऊन, किंवा उन्हाळा असेल तर वाळ्याचं अत्तर लावलं पाहिजे, वाळा पाण्यात घातला पाहिजे थंडावा मिळण्यासाठी म्हणून, गुलाब पुष्पांचा त्यासाठी उपयोग. त्यामुळे ही कलाही आहे आणि ज्ञानही आहे. अगदी. आणि त्याच्यामध्ये निर्मिती कला पण आहे. म्हणजे एकीकडे प्रोडक्शन कसं करायचं हे पण कळलं पाहिजे. म्हणजे उत्पादन आणि उपयोजन असं दोन्ही. अगदी बरोबर, अगदी योग्य शब्द सांगितले तुम्ही. या दोन्हीची जाण असणाऱ्यांमध्ये कला आहे असं त्यांना म्हणायचं आहे. बरं, आता इथे एक सांगायला पाहिजे की हे जे गंधयुक्ती आहे तर ते गंधशास्त्र म्हणून श्लोक अनुवाद या पद्धतीने आपण प्रकाशित केलं आहे. आणि ते पुस्तक जरूर वाचलं पाहिजे या कलेचं उपयोजन करण्यासाठी. म्हणून कारण कॉस्मेटिक्स कशी तयार करायची आणि कशी वापरायची या दोन्हीचा गोष्ट त्याने तिथे ज्ञान दिलेलं आहे. बरोबर. आणखी पुढची जी कला आहे त्याला नाव आहे सूचीकर्म. सूची म्हणजे ज्याला टोक आहे अशा गोष्टी. सूची हा शब्द बऱ्याच ह्याला उपयोगी पडू शकतो, पण इथे सूचीकर्म म्हटलंय ते निडल ज्याला म्हणतात, सुई, या अर्थाने हा शब्द वापरलाय. सुई वापरून केलेलं काम म्हणजे सर्व प्रकारचं शिवणकाम, भरतकाम, विणकाम या सगळ्याचा अंतर्भाव सूचीकर्म ह्या कलांमध्ये आलेला आहे. आणि आता भारतीय परंपरामध्ये किती सांगायचं म्हणजे ह्याच्याबद्दल ना, की वस्त्र किती वेगळ्या प्रकारे शिवली जातात, किती प्रकारची भरतकाम केलं जातं, किती प्रकारे विणकाम केलं जातं. याच्यामध्ये एक गंमतशीर उल्लेख आहे तो म्हणजे वस्त्राला सूचीकर्माचा एक अर्थ म्हणजे ज्याला आज आपण रफू करणे म्हणतो की नाही, बरोबर, तसा पण आहे. म्हणजे थोडंसं काहीतरी वस्त्राला झालं असेल तर ते दुरुस्त करून भारतीय वृत्ती टाकून नाही ना देत आपण. मग अंगावर कपडा चढला की तो समाईत जळेपर्यंत तो राहायला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे थोडंसं काहीतरी वस्त्राला झालं असेल तर तिथल्या तिथे टाके घालून ते चांगलं करणं. मग ते टाके घालताना थोडी कलात्मक दृष्टी त्याच्यामध्ये ठेवली तर ते शोभून दिसतं, उत्तम दिसतं. आणखी एक ह्याच्यावर आधारित कला जी आताच्या काळात पुन्हा एकदा नव्याने जास्त वर येते किंवा पुढे येते ती म्हणजे आपल्याकडची गोधडी शिवण्याची कला. वेगवेगळे तुकडे एकत्र करून ते शिवूनच गोधडी तयार केली जाते. आणि भरतकामाबद्दल तर काय बोलावं. प्रत्येक प्रांताप्रमाणे वेगवेगळे भरतकामाचे प्रकार आपल्याकडे आहेत. आणि टाके आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही वस्त्राच्या एखाद्या जर का प्रदर्शनाला गेलात तर अक्षरशः काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक ठिकाणची वेगळी भरतकाम केलेली वस्त्र आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे याबाबत भारत नक्कीच समृद्ध आहे असं म्हणायला पाहिजे. आणि ही एक कला बहुतेक घराघरामध्ये वापरली जाणारी कला त्या काळामध्ये असली पाहिजे. आणखी एक मोठा गट आहे ज्याला त्यांनी हस्तलाघव असा शब्द वापरला. म्हणजे हाताने काम, क्राफ्ट्समन असं ज्याला, क्राफ्ट्समनशिप असं ज्याला आजकाल म्हटलं जातं, त्या सगळ्यांनाही त्याला कला असं म्हटलं. याच्यात प्रामुख्याने एक आहे ती म्हणजे तंडुल कुसुमावली.
बरं. तंडुल म्हणजे तांदूळ आणि कुसुम म्हणजे फुलं यांची आवली. म्हणजे जसं रंगावली हा शब्द आपण रांगोळीला वापरतो तसा तांदुळाची पेस्ट तयार करून त्याच्यापासून केलेला. आता आपल्याकडे दक्षिणेत अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात किंवा कलकत्त्यामध्ये पण काढल्या जातात. त्यामुळे ती एक पारंपरिक कला आहे. कुसुम म्हणजे फुलं रचना करून किंवा रांगोळी आणि रंग भरून, ही तर नेहमीचीच कला आहे. एक मणी भूमिका अशी पण आहे, म्हणजे वेगवेगळ्या मण्यांसारख्या गोष्टी एकत्र ठेवून रचना करून एक मोठी रांगोळी तयार करायची. तशाही म्हणजे आपल्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी एकत्र करून त्यातनं रंगसंगती साधून रचना तयार करणं ही त्याच्या मागची कल्पना आहे. आणि आपल्याकडच्या अनेक घरांमध्ये आजही सकाळी उठल्यावर स्त्रिया आधी रांगोळी काढतात. देवासमोर रांगोळी काढली जाते, शुभकार्यामध्ये रांगोळी काढली जाते. त्यामुळे ही कला देवाच्या पायापर्यंत पोचणारी कला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याप्रमाणे माल्यगथन म्हणजे हार देवासाठी वेगवेगळे गुंफणे ही एक कला आहे. त्याच्यासाठी मग रंगसंगती, कुठलं फूल कशाबरोबर घालायचं, त्या ऋतूमध्ये कुठली फुलं येतात, त्यानुसार सण आणि उत्सवांना ती फुलं वापरून हार तयार करायचे, हा सगळा भाग अर्थातच त्याच्यामध्ये. स्वप्न वासवदत्तामध्ये असं एक मला आठवतं की ती वासवदत्ता खोटा वेश घेऊन राहत असते पद्मावतीजवळ. आणि मग पद्मावतीच्या लग्नाबद्दल ती विवाह मंगलाची माला गुंफायची वेळ येते आणि त्याच्यामध्ये अगदी योग्य आठवलंय तुम्हाला. सवत असू नये म्हणून एक प्रकारची विशिष्ट वनस्पती त्याच्यामध्ये घातली जायची असा उल्लेख आहे. आणि वासवदत्ता म्हणते की याची गरजच काय, मी काही तिच्याशी सवतीसारखी वागणारच नाहीये, त्यामुळे लग्नासाठी विशिष्ट प्रकारचे हार करणं ही पण एक म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा या गोष्टींचं ज्ञान असायला पाहिजे. अगदी. आणि कदाचित तुम्हाला आणखी एक संदर्भ आठवेल ते म्हणजे महाभारतामध्ये अज्ञातवासामध्ये 1 वर्ष राहायचं होतं तेव्हा द्रौपदी सैरंध्री या रूपामध्ये राहिली. ती हेच काम करत होती. त्यामुळे दासी म्हणून ती तिची सजावट करून देणं हे तिचं वैशिष्ट्य होतं तिथलं. त्याचा उल्लेख आपल्याला आलेला दिसतो. नंतर केशर पीड ज्ञान अशी एक कला आहे. केश म्हणजे केस आणि शिखर म्हणजे त्याच्यावर आलेलं टोक म्हणजे केशरचना, मुकुट तयार करणं, वेगवेगळ्या केशरचना तयार करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये हस्तलाघव, हाताचं कौशल्य ज्याच्यामध्ये आहे अशा आहे. हस्तकला असंच म्हणाल. अगदी अगदी हस्तकला. आता आपल्या सगळ्यांची आवडती एक मोठी गोष्ट आली ती म्हणजे सूपकर्म. स्वयंपाकाला कसं बाजूला ठेवता येईल कलांमधनं, अजिबातच नाही. त्याच्यामध्ये किती कला आहे, प्रचंड प्रचंड. त्यामुळे उत्तम स्वयंपाक करता येणं एवढंच नाही, तो चवीला उत्तम असला पाहिजे, तो डोळ्यांना उत्तम दिसला पाहिजे, त्याचा उत्तम वास आला पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर जो आणि ते खाऊन तब्येत बिघडली नाही पाहिजे हे अजून एक ॲडिशनल होतं. अगदी अगदी नक्की. त्यामुळे आपल्याकडे आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतोच, तर त्या पूर्ण ब्रह्माच्या दृष्टीनेही त्याच्याकडे बघितलं गेलं आहे, त्याच वेळेला कला म्हणूनही पाहिलं गेलं आहे. अगदी. त्यामुळे वेगवेगळे मसाले तयार करणं, वेगवेगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स ज्याला आपण म्हणू स्वयंपाक करण्यासाठी लागणारे ते पूर्वी तर मसाले घरीच केले जायचे. पापड कुरडया दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये केल्या जायच्या. तर त्यामुळे ती एक कला होती. आता आपल्याला ती रेडीमेड पाकिटं घरात आणल्यामुळे त्यातली कळेनाशी झाली. पण मला माझ्या लहानपणी आठवतंय की आम्ही घरातल्या सगळ्या बायका मिळून मसाला घरात तयार करायचो. ते कांडप घरात व्हायचं, दिवसभर त्या मसाल्याचा वास दरवळायचा. पण मला अजूनही तर आवडतं. किंवा लोणचं तयार केलं जायचं घरात. याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि फुलं वापरून पेय तयार करणं. एवढंच नाही तर घरात म्हणजे आजूबाजूच्या वस्तूतनं मदिरा तयार करणं. हो, फार मोठा भाग आहे. आणि ते फार ते प्रत्येक घरी असायचेच मला वाटतं. त्यामुळे ही सगळी कला समजली गेली. पुन्हा एकदा मला महाभारतातलं उल्लेखित आठवतोय. अज्ञातवासात भीम हा बल्लवाचार्य म्हणून राहिला होता. प्रत्यक्ष भीम सुद्धा जिथे बल्लवाचार्य झाला. आणि इतकंच नव्हे तर त्याने कितीतरी नवीन पदार्थांचा शोधही लावला असं म्हटलं जातं. त्यामुळे तळलेले पदार्थ करणं, शिजवलेले पदार्थ करणं आणि पातळ पदार्थ या अर्थाने सूप हा शब्द आहे. सूप हा इंग्रजी शब्द नाही, हा संस्कृत शब्द आहे. आपल्या सूपही नाहीये. नाही, बरेचदा हल्ली हॉटेलमध्ये जाऊन सूप प्यायलं जातं, त्यामुळे लोकांना वाटतं की सूप हा इंग्रजी किंवा परदेशी शब्द आहे. तर तसं नाही आहे, तो मूळ आपला शब्द आणि आपल्याकडनं त्यांनी तो नेलाय किंवा स्वीकारलाय असं म्हणूयात.
त्यामुळे सूपकर्म ही एक कला समजली गेली आहे. आणि असे सूप म्हणजे पातळ पदार्थ तयार करण्यात भीमाचं वैशिष्ट्य होतं असं महाभारतामध्ये म्हटलेलं आहे. पाणीपुरीचा शोध आणि श्रीखंडाचा शोध या दोन गोष्टी. पाणीपुरी या अर्थाचं महाभारतात काही सापडलेलं नाहीये खरं तर, पण लोक द्रौपदीच्या नावाने असं म्हणतात. हे म्हणजे ते श्रेय तिला दिलं जातं, भाग असावा अशी शक्यता आहे. आणि 12व्या शतकानंतर ते तर सूपशास्त्रावरचे कितीतरी ग्रंथ आपल्याला प्रत्यक्षात त्याच्यामध्ये पाककृती दिलेल्या आहेत. त्यातलं काही नावं सांगता येतील? त्याच्यामध्ये भोजन कुतूहल, नंतर पाकदर्पण, तांबूल मंजरी हे महत्वाचे ग्रंथ त्यातले. आणि मानसोल्लास तो विसरून नाही चालणार. आणि याच्यावर पण आपण सूलशास्त्र पुस्तक केलं, वाचलेलं आहे, माझ्याकडे आहे ते पुस्तक. त्यामुळे स्वयंपाक हा एक महत्त्वाचा भाग होता. आता घराच्या थोडं पलीकडे जात आहेत आणि सीरा कर्षण, सीरा म्हणजे नांगर आणि कर्षण म्हणजे ओढणी म्हणजे नांगरट, म्हणजे शेतीतली कामं ही कला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये शेतीतली सगळीच कामं आली, याबरोबर यंत्र तयार करणं, कारण शेती ही शेवटी छोट्या मोठ्या यंत्राने केली. नांगर ही एक प्रकारचं यंत्रच आहे ना शेवटी. त्यामुळे शेतीला उपयोगी असणारी आणि ज्यांनी काम सोपं केलं जातं अशा सगळ्याच गोष्टींना यंत्र म्हटलं जातं. काही वेळेला ते स्वयंचलित असतं, पण काही वेळेला ते माणसाने ओढून केलं असलं तरी ते यंत्रच असतं. बरोबर. त्यामुळे वेगवेगळे धातू, वेगवेगळ्या वस्तू, लाकूड वगैरे सारख्या वापरून योग्य ते यंत्र तयार करता येणं हे पण एक कला आहे असं त्यांनी म्हटलंय. कारण पूर्वी गावागावातले 12 बलुतेदार ते तयार करायचे ना, त्यामुळे असं काही कुठली तरी मोठी कंपनी आहे आणि तिथे ते जाऊन आणलं हा प्रकारच नव्हता तेव्हा. त्यामुळे 12 बलुतेदार हेही सगळे कलाकार आहेत. अगदी असा ह्याचा अर्थ होतो असं म्हणायला पाहिजे. अगदी. पण मला ही कल्पना पण फार आवडते, कारण त्याच्यामुळे प्रत्येक गाव किती छोटं असलं तरी ते स्वयंपूर्ण होतं. अगदी अगदी अगदी. म्हणजे त्या लोकांना इकडे तिकडे जाऊन काही बघायची काही गरज नव्हती. मराठी जुने चित्रपट जर पाहिले असतील तर त्यातली ती रहाटगाळगी, त्यातला पाण्याचा आवाज, त्याच्यावरची गाणी आठवत असतील तर हे राटगाडगं काय, नांगर काय, बी पेरायचं काय किंवा बैलाची वापर करणं काय, हे सगळं यंत्र याच्यामध्ये येतं. आणि स्वयंचलित यंत्राचेही काही वेळेला उल्लेख आपल्याला सापडतात. थोडंसं मेकॅनायझेशन ज्याच्यात केलेलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी धारागृह यंत्राचे उल्लेख येतात. म्हणजे काय, ज्याच्यामुळे तुषार पडतील वेगवेगळ्या ठिकाणी अशी काहीतरी रचना करणं, अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला जुन्या ग्रंथांमध्ये काही सापडतात. त्यामुळे आज ज्याला आपण अशी काहीतरी खूप मोठी यंत्रणा, मोठे यंत्र वापरणं असं नाही, जेणेकरून आपल्या रोजची कामं सोपी होतील करायला, अशा सगळ्या गोष्टींनाच यंत्र म्हटलं जातं आणि ती करणं ही कला समजलं गेलंय. आता एक असाच आणखी आवडता लाडका विषय ते म्हणजे रत्नरौप्य परीक्षा. बघितल्यावर सगळ्यांचा आवडता विषय आहे. बघून रंगावरनं एखाद्या रत्नाची परीक्षा करता येणं, ते चांगलं आहे की नाही, अस्सल आहे की नाही हे समजणं, आणि कुठलं रत्न कधी वापरायचं हे समजणं, या सगळ्याच कला आहेत. रत्नाबरोबर धातू, त्याचं परीक्षण करता येणं, त्याचा वापर करता येणं, एवढंच नाही तर आकर ज्ञान. आकर म्हणजे खाण. त्यामुळे खाणीतनं धातू कसे काढायचे, ते शुद्ध कसे करायचे, त्यांची संयुग कशी तयार करायची, ते एकत्रित कसे वापरायचे आणि मग त्याच्या वस्तू कशा करायच्या, ही सगळीच म्हणजे त्याची परीक्षा करता येणं आणि त्याचं उपयोग करता येणं, या दोन्ही अर्थाने ते कला आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि काही जरा गंमतशीर कला पण आहेत बरं का ह्याच्यात. म्हणजे ह्या कला आपण समजू शकतो, पण द्यूतक्रीडा ही पण त्यांनी कला म्हणून सांगितली आहे. म्हणजे फासे टाकण्याची कला, महाभारतात तर सगळं महाभारतच त्याच्यावरनं घडलंय आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सारीपाट खेळणं, सोंगट्या खेळणं, याचे तर अनेक उल्लेख आलेले आहेत. शिवपार्वती सारीपाट खेळतात अशा कथा आपल्याला माहिती आहेत. खंडोबा आणि म्हाळसादेवी सारीपाट खेळतात, नलराजा सारीपाट खेळतो, असे अनेक उल्लेख, गंजिफा वगैरे तर कितीतरी कथा. आणि त्याचं चित्र किती सुंदर असायची ना त्या गंजिफा, बारीक असायची आणि सुंदर काम असायचं त्याच्यावर. त्यामुळे द्यूत खेळणं ही पण एक कला समजली गेली आणि त्या काळामध्ये राजे लोक सुद्धा द्यूत खेळायचे असा उल्लेख आहे.
आणि आपल्याकडे दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या रात्री दूध खेळायची पद्धत होती. त्याचे उल्लेख काही ठिकाणी येतात. त्यामुळे म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न लक्ष्मीचा तात्काळ प्रसन्न अगदी 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 तसा त्याच्या मागे विचार होता, म्हणून लक्ष्मीपूजनाला. त्यामुळे वेगवेगळ्या सणांशी वेगवेगळ्या उत्सवांशी या गोष्टी कशा जोडल्या गेल्या आहेत, वेगवेगळ्या ग्रंथातनं त्याचे उल्लेख, हे सगळं बघण्यासारखं आहे. हे सगळं फार वेगळं आहे. तर ह्याच्या पलीकडे जाऊन आणखी त्यांनी, आज आपण त्याला कला म्हणत नाही, पण त्याने मात्र याला कला म्हटलंय. ते आहे व्यायामिकी विद्या. त्या व्यायाम करणं ही सुद्धा एक विद्या आहे. त्याच्यामध्ये शास्त्र आहे, ते समजून घेणं. म्हणजे नुसताच व्यायामासाठी व्यायाम करायचा नाहीये. मला वाटलं आणि जमलं तर मी केलं, ह्याला व्यायाम नाही म्हणायचं. त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे, विचार आहे, तो समजावून घेणं. त्यामुळे श्रम कसे करावेत हाही एक व्यायामाचा प्रकार आहे. म्हणजे मी शेतात काम केलं तरी ते कसं आणि किती वेळ करायचं, त्याच्यासाठी माझी शरीर मी कसं वापरायचं हे समजणं ही पण एक कला आहे. त्यामुळे श्रम करता येणं, ती काय म्हणे क्षमता निर्माण होणं, पौरुष असणं, ही एक त्याच्यामागे कल्पना असल्याचं आपल्याला दिसतं. आणि आणखी एक महत्त्वाचा राजाच्या दृष्टीने भाग आहे, ते म्हणजे सैन्याचं प्रशिक्षण करणं. हो, हे त्याच्यामध्ये फारच मोठा त्याचा हेतू आहे. या व्यायामिकी विज्ञानमध्ये कशा कशाचा समावेश व्हायचा. म्हणूनच सैन्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तलवार चालवणं असेल किंवा गदा चालवणं असेल, मुष्टियुद्ध असेल, ह्या सगळ्याचं प्रशिक्षण देणं ही पण एक त्यांनी कला समजली. म्हणजे आज आपण जसं वैयक्तिक व्यायाम करतो त्या अर्थाने ते फार नाहीये. मला शेतात काम करायचंय, त्याच्यासाठी मला श्रम करण्यासाठी कुठला व्यायाम केला पाहिजे, मला युद्धामध्ये सैन्याचा भाग म्हणून जायचंय, पायदळ म्हणून जायचंय, का मुष्टियोद्धा म्हणून जायचंय, का गदाधारी म्हणून जायचंय, त्या प्रकारे प्रशिक्षण करणं आणि ती काय म्हणूयात अस्त्र वापरता येणं, ती क्षमता असणं, ह्याला त्यांनी प्रामुख्याने अस्त्र वापरता येण्यासाठी तर काय झालेलं आहे करायला लागत असणं. आणि त्याचे तर कितीतरी उल्लेख आपल्याला रामायण महाभारतापासून अनेक ग्रंथांमध्ये बघायला मिळतात. पण ह्याला ते कला म्हणतात हे मला विशेष वाटलं किंवा वेगळं वाटलं. आजकाल आपण याला कला म्हणणार नाही. खरं. आणि आणखी काही गंमतशीर कला याच्यामध्ये सांगितल्यात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेश धारण करता येणं, रूप धारण करता येणं वेगवेगळी, अशा अर्थाने. पुन्हा एकदा हिरांशी त्याचा संबंध पुन्हा येईलच, किंवा नाटकात काम करणाऱ्याला ती कला यायला पाहिजे. भूमिकेप्रमाणे वेश धारण करता येणं, किंवा काही वेळेला शकून अपशकून सांगणारे जे असतात त्यालाही त्यांनी कला असं म्हटलेलं आहे. किंवा जादू करणं ही पण कला आहे, हातचलाखी आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ती निश्चितच कला आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला वश करून घेता येणं, ह्यालाही त्यांनी कला समजणे, ज्याला आजकाल हिप्नोटाईज असा शब्द वापरला जातो बघा. तर ह्या सगळ्या थोड्याशा गंमतशीर वेगळ्या आहेत, पण ह्यालाही त्यांनी कलांच्या यादीमध्ये त्यांनी स्थान दिलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे कलांचा असा जर का तुम्ही परिपाठ बघायला गेलात तर तो खूप व्यामिश्र आहे आणि खूप गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसतो. म्हणून मी म्हटलं की ओळींनी 64 कलांची यादी बघण्यापेक्षा वर्गीकरण करून पाहिलं तर त्याच्यात आपल्याला कळतात, किंवा त्यांनी समजून घेणं हे सोपं. अगदी अगदी. पण मग आता एवढ्या सगळ्या कला आपण बघितलं तर याचा आजच्या काळाशी काही संदर्भ आहे, किंवा आजच्या काळातही त्या योग्य आहेत असं म्हणता येईल का? मला वाटतं आहेतच. कारण म्हणजे आता तर मला असं दिसतं की पूर्वीच्या काळी ज्याच्याकडे फक्त कला म्हणून पाहिलं जात होतं त्यातल्या कित्येक गोष्टींचा आता अर्थार्जनासाठी उपयोग केला आपल्याला दिसतो. आपण आत्ता शेवटी पाहिली ती व्यायामिकी कला बघा, आता जिम केलं जातं त्याच्यासाठी. किंवा असं म्हणूयात आपण गोधड्या करणं ही घरातल्या घरात बायकांनी करण्याची गोष्ट होती, त्याचा आता एक उद्योग चांगला उभा करता येतो. ब्युटी पार्लरमध्ये तर यातला कित्येक कला, शृंगाराचा बहुतेक सगळा भाग आता स्वतःच्या लग्नामध्ये सुद्धा ब्युटी पार्लरमधनं येऊन साड्या नेसवल्या जातात, दागदागिने घातले जातात. किंवा तुमच्या माहिती असेल तुम्हाला ऐकून, लग्नाच्या वेळेला जी साडी नेसायची असते ती साडी घेऊन आता दागिन्यांच्या दुकानामध्ये जातात आणि मग त्या तुमच्या वस्त्रांप्रमाणे योग्य ते दागिने निवडून तुम्हाला दिले जातात. असे आजच्या काळामध्ये ह्या गोष्टी कदाचित अधिक रिलिव्हंट झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रकार वाढलेत.
बरोबर. शृंगाराचे प्रकार वाढले, सजवण्याच्या कल्पना बदलल्या, यंत्रांमुळे आणखी त्याच्यात काय चांगली क्वालिटी आली, बदल झाले. त्यामुळे ह्यातल्या अनेक गोष्टी अजूनही पुरेशा पद्धतीने आपण करतो किंवा आपल्या आयुष्याचा भाग आहे. तशा लागू आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. नाही, तशाच्या तशा तर आहेतच, पण आता त्यातनं उद्योग उभे राहतात हा एक पुढचा भाग मला ह्या काळाच्या दृष्टीने वाटतो. फारच महत्वाचा भाग आहे हा. म्हणजे घरातल्या घरात बायका जर का स्वतःची साडी भरत असतील तर आता त्याच्यातनं एक मोठी इंडस्ट्री उभी राहिली आहे. साडी किंवा पूर्वी जर का आपल्या घरातल्या घरात आपल्या ओव्यांमधनं वगैरे बघा की मुलीचं लग्न आहे म्हणून आई आणि घरातल्या मोठ्या स्त्रिया तिची साडी रंगवत आहेत वगैरे असे उल्लेख येतात. आता आपण दुकानामध्ये जाऊन ती वस्त्र घेतो, पारंपरिक पद्धतीनेच केले. त्यामुळे ह्या ज्या कला ह्या एखाद्या घरापुरता, त्या घरातल्या व्यक्तींपुरत्या मर्यादित होत्या, त्या आता उद्योगाच्या स्वरूपात आल्यामुळे त्या अधिक मोठ्या प्रमाणात झाल्या असं म्हणायला स्वरूप फार विस्तारलंय. अगदी अगदी अगदी. पण मग आता या सगळ्या कला आहेत, या आजही आपल्याला उपयुक्त ठरतात. तर या सगळ्या कलांबद्दल भारतीय पारंपरिक दृष्टिकोनाबद्दल काय सांगता येईल? हो, भारतीय पारंपरिक दृष्टिकोन हा यातला नक्कीच महत्त्वाचा एक. आपण सुरुवातीलाच म्हटलं तसं की फार जुन्या काळापासून, प्राचीन काळापासून ह्या कला आहेत आणि त्याच्याकडे शास्त्रीय पद्धतीने पाहून त्यांचं वर्गीकरण करून त्यांना नावं देऊन त्यांची संख्या निश्चित करून इतक्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं गेलं आहे. मला वाटतं भारतीयांची दृष्टी एकूणच कलेकडे बघण्याची पहिल्यापासूनच फार उदार आहे. कला कशाला म्हणायचं ह्याची जाण फार चांगली त्या लोकांना नक्कीच होती. आणि त्यामुळे ह्या ज्या बारीक बारीक आयुष्यातल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कला आहे त्यांना टिपता आलं. बरेचदा असं होतं का की घरातल्या घरात एखादी स्त्री काहीतरी करत असेल, समजा ती रोज रांगोळी काढते, तर त्याचं काही फार कौतुक केलं जातं असं नाही. एखाद्या दिवशी उलट काहीतरी कारणाने कटकट होते, तुला आधी कोणी त्याच्यासाठी जायला सांगितलं होतं असं म्हटलं जातं काही वेळेला. असं होऊ शकतं. किंवा असं अनेक गोष्टींमध्ये एखाद्या पुरुषाला काय समजा स्त्रीसारखं काहीतरी भरतकाम करायला, विणकाम करायला, तर त्याची चेष्टा केली जाते. त्यामुळे कलांकडे व्यवहारात बघण्याचा आपला दृष्टिकोन हा कधीकधी अडचणीचा, कटकटीचा असा वैयक्तिक कारणांमुळे असू शकतो. पण ते तसं नसून त्याला कलांचा दर्जा देणं हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. अगदी. आधुनिक काळामधले जे सायकोलॉजिस्ट असतात ते आता जसं बुद्ध्यांक बघितला जातो त्याच्या बरोबरीने बुद्धीचे हे वेगवेगळे पैलू आता नव्याने बघितले जातात. आणि ह्या क्षमता आहेत म्हणजे त्या बुद्धांकाच्या पलीकडे काही क्षमता असतात असं मान्य केलंय आता नवीन आधुनिक शास्त्राने सुद्धा. तर हे काय वेगळं आहे मग? हे तेच आहे. हे त्यांनी तर 64 आणि 86 तसं आधीच सांगून ठेवलंय आपल्याला. म्हणजे हा सगळा विचार आपण आता आधुनिक विचाराच्याही खूप आधीचा, त्यामुळेच ते आधुनिक होते असं म्हणायला हरकत. खरंय, म्हणजे तेच प्रगत होते, आपण तेवढे नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की पारंपरिक दृष्टीने भारतीय ह्याच्याकडे बघितलं तर जीवनामध्ये कलात्मक दृष्टी असणं आणि बारीक सारीक गोष्टी कलात्मकतेने करणं ह्याचा जो काही आयुष्यात एक वाटा आहे ना मोठा, तो त्यांना फार कळला होता. म्हणजे आज आपण सगळ्या गोष्टी विकत घेऊन पटकन करून टाकतो, त्याच्याऐवजी मी माझ्या हाताने घरात केलेली बारीकशी गोष्ट असणं ह्याचा जो आनंद आहे तो त्या लोकांना निश्चित कळला होता. अगदी. आणि तो दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. खरं. पण मग आता हे बघितल्यानंतर मला अजून एक आठवलं की आपण नेहमी असं म्हणतो की 14 विद्या 64 कला. तर आता आपण 64 कला बघितल्या, पण मग त्या 14 विद्यांचा संदर्भ यांच्याबरोबर काय येतो, त्यांचा काही संदर्भ एकमेकांशी संबंध आहे का? नाही, 14 विद्या आणि 64 कला ह्या तशा स्वतंत्र आहेत. कारण 14 विद्यांमध्ये प्रामुख्याने 4 वेद, त्याची 6 वेदांग आणि 4 इतर न्याय, मीमांसा, धर्म आणि धर्मशास्त्र आणि पुराण हे प्रामुख्याने 14 विद्या त्यांना म्हटलं जातं. विद्या या शब्दामध्ये विद हा धातू आहे आणि विद याचा अर्थ जाणणं, समजून घेणं, नव्याने आकलन होणं, त्याच्यावर विचार मनन चिंतन करणं. त्यामुळे विद्या ज्या आहेत त्या सगळ्यात ज्ञान प्राप्तीसाठी, ज्ञानग्रहणासाठी ज्या आहेत त्याला विद्या असं म्हटलं गेलं. आणि 64 कलांमध्ये कला या शब्दाची एक व्युत्पत्ती कम लाती इति असं म्हटलं जातं. आता कम म्हणजे काय, तर कम म्हणजे सुखम, सुखम लाती इति.
अच्छा. त्यामुळे एकामध्ये बौद्धिक आनंद आहे आणि एकामध्ये सुखाचा आनंद आहे. अशा त्या 14 विद्या आणि 64 कला आहेत. अच्छा. आणि अर्थातच 64 कलांमध्ये 14 विद्यांमधल्या काही विद्यांचा उल्लेख तिथे आलेला आहे. त्यामुळे मगाशी म्हटलं तसं अभिजनांना दोन्ही लागतं ना. हो. पांडित्यही पाहिजे आणि रसिकताही पाहिजे. नुसतं पांडित्यही आयुष्यात उपयोगी पडत नाही आणि नुसती रसिकताही पडत नाही. त्यामुळे ह्या दोन्हीचा समतोल साधण्याचा एक विचार त्याच्यामध्ये असावा असं आपल्याला दिसतं. त्यामुळे दोन्ही प्रकारचा आनंद हा म्हणजे काव्यशास्त्र विनोदेन अगदी अगदी असं ते जिथे होतात ते जे अभिजन जे आहे त्यांना या 14 विद्या 64 कला सर्व काही अगदी आवश्यक आहे. आणि आपण जर का ह्या सगळ्या कला बघितल्या ना त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्यातल्या बहुतांशी कला या स्त्रियांकडे असतात. हो. म्हणजे स्वयंपाक करणं असो, हस्तलाघवाच्या कला, भाषांशी संबंधात असणाऱ्या कला. त्यामुळे कित्येक म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये अनेकदा स्त्रियांनी केलेल्या गोष्टी या कमी दर्जाच्या, घरातल्या घरात बसून असं त्याच्याकडे बघितलं गेलं. आता हळूहळू तो दृष्टिकोन सुदैवाने बदलतोय आणि त्यामुळे एकीकडे म्हणजे कलांचं मुळात कशासाठी कला आयुष्यात पाहिजेत, हो. तर आनंदासाठी पाहिजेत. आनंदाशिवाय आयुष्याला तुमच्या काही अर्थ राहत नाही. खरं खरं. त्यामुळे रोजचे व्यापताप कटकटी आहेतच प्रत्येकाच्या मागे. त्यातनं बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे कला आहे. त्यामुळे पुन्हा आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने बघायला गेलं तर त्याला डिफेन्स मेकॅनिझम पण म्हणता येतं. हो, प्रश्नच नाही. पण तो आनंद आणि स्वनिर्मितीचा आनंद हा एक वेगळा असतो. हो. मी ही वस्तू तयार केली हा जो आनंद आहे तो तो किती वेगळा आनंद. आणि जेव्हा माणूस स्वनिर्मिती करतो ना तेव्हा दुसऱ्याच्या स्वनिर्मितीचाही एक वेगळा आनंद असतो. हो. आणि मग त्यांनी केलेलं किती सुंदर होतं असं वाटणं ही तुमची भावनिक श्रीमंती आहे. हो. हो. ती श्रीमंती आपल्याला फक्त कलाच देऊ शकतं. अगदी अगदी परफेक्ट, अगदी बरोबर सांगितलं. आणि त्यामुळे ह्या कलांचं महत्त्व हे आयुष्यात विद्यानितकंच आहे. पण विद्या 14च आहेत आणि कला 64 आहेत. खरं खरं. म्हणजे कलांचं स्थान जास्त महत्त्वाचं असं एक प्रकारे म्हणता येईल. बरोबर. आणि विद्या ह्या फक्त तुमच्या बुद्धीला आवाहन करतात पण कला तुमच्या पंचेंद्रियांना आवाहन करतात. रसरूप गंध चव स्पर्श या सगळ्याला मिळून सर्व पंचेंद्रियांनी त्याचा आनंद घेता येतो. आणि ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला निसर्गाने जी पंच इंद्रिय दिली आहेत त्या सगळ्याचा वापर करून जर का तुम्हाला आनंद घेता येत आहे आयुष्यात खरा मिळतो तो आनंद तोच असतो. खरं खरं. अगदी खरी गोष्ट आहे. आज तुमच्याबरोबरच्या कलांच्या आनंदामध्ये मनसोक्त अवगाहन करून फार आनंद मिळाला. आम्हा प्रसाद प्रकाशन, ई प्रसारण आणि आपले सगळे श्रोते सगळ्यांकडनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा एकदा आपल्याला असंच एखाद्या वेगळ्या विषयावरती चर्चा करता यावी असंही मनापासून वाटतं. धन्यवाद. या निमित्ताने ह्या आपल्या पारंपरिक विषयावर काही बोलण्याचा विचार मांडण्याचं तुम्ही इथे मला संधी दिलीत आणि त्या निमित्ताने लोकांपर्यंत आपल्या पारंपरिक 64 कलांचा विचार नेता आला याचा खरंच खूप आनंद आहे. त्यामुळे तुमचेही आभार. आणि ह्या निमित्ताने सगळ्यांनी स्वनिर्मितीच्या कलांकडे थोडंसं तरी वळावं अशी एक अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.